सो हे गाइज, इट्स डे 2 इन कर्नाटका अँड डे टू ऑफ आवर ट्रिप. तर आज आम्ही सकाळी खूप लवकर हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे, त्यामुळं मी तिथं काय व्लॉग स्टार्ट केला नाही. गाडीमधून येताना पण खूप त्रास होता. आमच्या घरातल्या बायका उलट्या वगैरे करत होत्या आणि बिलकुल पण जागा नव्हती. कंटाळलेलो, त्यामुळं व्लॉग स्टार्ट नाही केला. पण आता व्लॉग स्टार्ट करतोय. आत्ता आम्ही आलेलो आहोत याना केव्सला. तर इथून अजून खाली जायचं आहे चालत, आणि इथं काहीतरी तिकीट आहे ते काढले. तुम्हाला त्याचे प्राइजेस माहीत नाही, मी तुम्हाला ते सांगते थोड्या वेळात. तर इथून अजून आम्हाला अर्धा तास चालत जाऊन मग तिथं केव्ज आहेत. तर येस, आणि माझा आउटफिट आजचा असा आहे, व्हाईट शर्ट, ब्लू जीन्स. ओके, आणि इथं आमच्या घरातले काय काय घ्यायला लागलेत, उलट्या करून विरून सगळं. आम्ही आता आलेलो आहोत. आमचे पप्पा काल आमच्या पप्पांनी सगळ्यात पुढं जाऊन तिथं थांबले, आमच्यासाठी थांबले, आणि परत सगळ्यात पुढं पहिल्यांदा आलेत मागं. ही माझी बहीण आहे. फॅशनच्या नावाखाली गाईज बघा काय काय चाललंय. आणि मी आत्ता विचारलं तर 10 रुपये तिकीट आहे काय तर, आणि गाडी पार्क करायसाठी 50 रुपये चार्जेस आहेत. रस्ता खूप छान आहे, जायसाठी अर्धा तास. मला वाटतंय इझिली जाऊ आम्ही अर्ध्या तासात, काय माहीत नाही काय होतंय, कारण रस्ता छान आहे आणि पायऱ्या नाही आहेत. आम्ही जेव्हा पहिल्या ठिकाणी गेलो तिथं खूप पायऱ्या होत्या, त्यामुळे आम्हाला वेळ लागला होता. आता बघू, भेटूया तुम्हाला याना केव्सपाशी. आम्ही याना केव्सला पोहोचलेलो आहोत, आणि हे बेस्ट आहे, हे अमेझिंग आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून व्ह्यूज आहेत, पण हे जे आहे ना मेस्मरायझिंग आहे. बघा तुम्ही काय व्ह्यू आहे भाई. एवढं मी हा कॅमेरामध्ये कॅप्चर करू शकत नाही आहे, पण हा व्ह्यू ना खूप छान आहे, खूप छान वाटतं. इथं आल्यावर एक वेगळीच वाईब येते. आमच्या झालेलं आहे, गेलं ह्यांना चांगली गोष्ट आहे. मी पण त्यातलीच आहे, त्यांच्या घरातल्या म्हणल्यावर मला पण फोटो काढायला खूप आवडतं. तर मी पण जाऊन त्यांना जॉईन करते आणि तुम्हाला आणखीन दाखवते. आतमध्ये पण जायला येते. तर मंदिर आहे कशाच तरी, ह्याची काहीतरी ह्या केव्सची काहीतरी स्टोरी आहे. बाहेर बोर्ड लावला होता, बघा जरा माहिती काढूया. ते सगळे तेलुगू लोक, कन्नड लोक, त्यामुळं काही तर जास्त कम्युनिकेशन करता येत नाही, कम्युनिकेशन गॅप आहे. ओ वाव, हेच माउंटेन्सच्या मध्ये सगळं आहे. आणि ह्याला अर्धा तास तर लागतोय जायला, कारण इथून आणखीन स्टेअर्स आहेत, तिथून जायला लागते. अच्छा गाईस, अशी वाट लागते आता स्टेअर्सवर. बघा वाट लागणार आहे. चला भेटूया. A few inches later. आम्ही इथे आलेलो आहोत याना केव्सच्या. इथे एक मंदिर आहे, कशाचं आहे ते माहित नाही. वाव, इथून तर खूप छान दिसतंय गाईस. बघ वेगळंच असं. ओ हे बघा, मधमाशीचे किती मोठे मोठे पोळे आहेत. चला, आय थिंक कॅमेरा नाही आहे वाटतं, काय माहिती, बघायला पाहिजे. कशाचं मंदिर काय, कशाचं मंदिर आहे पप्पा? शंकराचं मंदिर आहे. शडाप. वाव गाईस, बघा व्ह्यू खालून. व्ह्यू व्ह्यू काय का बसला इथं? गाईज, मला यांनी पकडवलं हातामध्ये. आता काय माहिती का, बिस्किट. वरती जाऊन हे बिस्किट खाणार आहेत. वरती जाऊन खायसाठी घेतलं यांनी बिस्किट. मंदिर खूप छान आहे, इथली वाईब वेगळीच मस्त आहे.
एकदम थंड थंड शांत आणि सारखं ते ओम नमः शिवायचा जप. बाई साप खतरनाक आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे गाईज, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. सॉरी. तर मी जाणार आहे इथून. सो आता आम्ही याना केव्सच्या आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये इथून स्टेअर्स आहेत, तिकडं वरती आतमध्ये जायचं आहे. इथं पण दिसतंय मला छोटंसं केव्ह. इथं पण तिकीट आहे गाईस, सगळीकडे तिकीट आहे. किती रुपये पप्पा? एकाला 10 का? इथं पण ते एवढंच आहे, एका माणसाला 10 रुपये. चलो सुरू. केवढं आहे? थोडं आहे का अजून जास्तच आहे? मी बघितलेलं त्याचं एक, की आतमध्ये उभा राहतात आणि वरून असं फोटो काढतात. माझा व्लॉग, मी काय पण बोलीन. हट. हे टाकणारच व्लॉग मध्ये हट म्हणले. हो. चलो गाईज, भेटूया लवकरच. गाईज व्ह्यू बघा, एक नंबर आहे. खालून बघताना छान वाटतं आणि आतमध्ये पण काय तर आहे. केव्हच आहेत बट अजून छान, अजून असं खोल 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 जात आहेत. वाव. ओ, त्यांनी कार्पेट्स टाकलेत. सो गाईज प्लीज हे सगळं करू नका. काय हे असलं करून ब्युटी बरबाद करायची काय गरज नाही. येऊ नका, पण असलं करू नका. झालं एवढंच वाटतं का? हे अजून खाली वाटत. ओ याना केव्स मधून आम्ही बाहेर आलेलो आहोत. आणि अजून एका हो इथून मंदिर दिसतंय ते जिथं आम्ही खाली होतो आता. नाही दुसरं आहे. सॉरी गाईज, छोटी सी मिस्टेक हो गई. आम्ही अजून एका दुसऱ्या मंदिरात पोचलोय. मम्मी काय अशी का बसल्यास? काय खात्यास? ह्यांनी खाल्लं बिस्किट घेऊन आले तू वर खायला. घाम नाही तोंडातलाय. तू म्हणतो की मेकअप जाईल ना. मला पण द्या. हॉटेलमध्ये रस्त्यात थांबवतो तो नाही. डोशाची हॉटेल होती. भांडायचं नाहीये ट्रिप मध्ये. ह्या मला असं काल बोलायचं होतं की माझी अशी पप्पांनी चिडचिड करू नये, पप्पांनी आम्हाला ओरडू, पण मला ह्याच्यामध्ये ते बोलू शकले. मला वाटतं सगळ्यांनी कटकट करून काल झालंय, काल बोलायचं असते. मी काय सुद्धा कटकट करत नाही, मी सगळ्यांचं ऐकते. ह्योच ऐकत नाही. ह्योच ऐकत नाही. कोण बोलते? साक्षी. सो गाईज फायनली फिरून आमचं याना केव्ह झालेलं आहे. आम्ही फिरून मला वाटलं इथं एक मंदिर आहे तिथं यायचं आणि परत नंतर माघारी जाऊन यायचं. बट आम्ही जिथं स्टार्ट केलेलं तिथंच आम्ही फिरून आलेलो आहोत. आणि इथली एक गोष्ट लय चांगली आहे, हे एवढं ग्रीनरी आहे आणि इथं प्लॅस्टिक नाही. कारण इथं प्लॅस्टिकचे यूज अँड थ्रोचे बॉटल्स अलाउडच नाही आहेत. इथं ह्यांनी पाणी वगैरे सगळं आहे यांचं, बट इथं प्लॅस्टिकचे यूज अँड थ्रोचे काहीच प्लॅस्टिक चालत नाही. इथं 100% विदाऊट प्लॅस्टिक आहे, म्हणजे इथं प्लॅस्टिक चालतच नाही. तुला काय वाटतंय ह्या गोष्टीबद्दल? खूप छान गोष्ट आहे. सगळे हे असं महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. आपल्या गड किल्ल्यांवर देखील आपण अशीच स्वच्छता ठेवली पाहिजे.
जिथं तिथं जाईल तिथं टीचर की सुरू करतात काय. तुला काय वाटतं या गोष्टीबद्दल? मला असं वाटतं फक्त त्यांनी खायची सवय लावली पाहिजे. मला भूक लागली, मी काय खावायचं? अशा माणसांमुळे ते म्हणणार ना व्लॉग आहे. चला गाईज, चला पाणी कुठलं प्यायचं? गाईज आता आम्ही माघारी आम्ही माघारी आता चाललेलो आहोत. हां, हेच दाखवायचं होतं मला तुम्हाला. 100% प्लॅस्टिक फ्री. अरे प्लॅस्टिक आलं गाईज. तर चाललोय माघारी. आम्ही सकाळपासून काय सुद्धा खाल्लेलं नाहीये. भूक लागल्या. आत्ता बिस्किट खाल्लं तेवढंच. आता कुठं जातोय खायला? तुला काय? हिला तर खूपच जास्त लागले. आमचे पण पप्पा पुढे गेलेत. भूक लागली त्याबद्दल काय म्हणायचंय? भूक लागली आणि किडा गांधी थंबनेलला फोटो भेटला. चला गाईस, वरती जाऊन भेटूया आता. इथं किती छोटे आहेत, पण इथं मोठी माकडं नाही आहेत, छोटी माकडं आहेत. ह्यांनी लसीचा पूर्ण बॉक्स काढला नाही, भांडण केली. तुझ्यासारखी भांडणं करता येते. घाबरते मी पण घाबरते. बट बापरे, फोन घेतला ना माझी वाट लागली. मी जाते इथनं पुढं. देवा, आमची गाडी जातो आता इथून. तर हाय गाईज, आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या रिसॉर्टवर. रिसॉर्टचं नाव काय? मेराकी बीच रिसॉर्ट म्हणून एक रिसॉर्ट आहे, तिथं आम्ही आलेलो आहोत. आता आम्हाला रूम भेटली आहे, तर मी तुम्हाला रूम दाखवते. तर फर्स्ट म्हणजे एक अशी हट्स सारखं ह्यांनी डिझाईन केलेलं आहे. खूपच क्यूट वाटतंय हे. इथं बाहेर टेबल वगैरे ठेवलेले आहेत आणि आतमध्ये मग इथं असे 2 बेड आहेत. मोठे असे 2 बेड आहेत. ते एकदम छान त्यांनी पुसून घेतले. आता मिरर आहे हा. इकडे ये, आपला पिक्चर. येस, आणि यांनी हँगर वगैरे असं कपडे अडकायला दिले. आणि इथं वॉशरूम आहे. छान आहे रूम, ॲटमॉस्फिअर छान आहे रूमचं. तर हां, आता आवडतो. आणि आता मी रेस्टॉरंटमध्ये लंच करायला चाललो आहे. तिथे आम्ही तुम्हाला भेटतो. बाय गाईज. सो गाईज, आम्ही आत्ता आवरून फ्रेश होऊन सगळेजण लंचसाठी आलो आहे. आणि ऑफकोर्स बीचच्या साईडला आलो आहे म्हटल्यावर आम्ही सी फूडच खाणार. तर मग आम्ही ऑर्डर केलेलं आहे फिश सुरमई प्रॉन्स. अजून ऑर्डर केलं आहे, ते येत आहे. एवढं ऑर्डर केलं आहे. ॲक्च्युली मला व्हिडिओ आत्ता काढायला लागतो आहे सगळं यायच्या आधी, कारण ह्या लोकांनी खायला सुरुवात पण केली. आणि आमची मम्मी आज खाणार नाही आहे. कसं करत्या? तर हां, लागलं थोडं येईल. रोटी वगैरे काय काय ऑर्डर केलं आहे ते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्ह्यू मस्त आहे. या व्ह्यूमध्ये हे फूड कसं आहे? टेस्ट कशी आहे भैया? मस्त वारे लागले. सी ब्रीज. डॉगेश पण आहे. पप्पा कसं आहे? हा, पुअर टेस्ट आहे. आमच्या पप्पांना आवडलेलं नाहीये का? पप्पांना घरातलं आवडतं, आमच्या मम्मीच्या हातचं. पप्पा स्वतःच करतात. हो, मम्मी नाही करत आमची, पप्पा करतात. पप्पांना पप्पांच्या हातचं आवडतं. पप्पा करते, तेच इम्पॉर्टंट. अन्न ब्लॉग, अन्न प्राण्यांना असं करायचं नसतं. गाईज, आता मस्तपैकी जेवण वगैरे करून आलेलो आहोत. ऑनेस्टली स्पीकिंग, मला तर आधी मासे बिलकुल म्हणजे आवडत नाहीत. म्हणजे थोडे आवडतात कधी कधी खायला, चांगले केले असतील तर.
आणि इकडचे मासे खाल्ल्यावरती मला बिलकुल सुद्धा आवडत नाही आहेत. Flashback. सी फूडच खाणार. मासे बिलकुल चांगले नव्हते आणि फ्रॉन्स ठीक होतं पण मासे नव्हते, वर्थ नव्हते. पण बाकीचं व्हेज जेवण चांगलं होतं, फूड होतं. आता बघू पुढचा प्लॅन. थोडंसं रेस्ट करणार आहे. रेस्ट करून झाल्यानंतर बीचवरती वगैरे जरा फिरायला जाऊ. तर चालते, बाय, भेटूया संध्याकाळी. 6 hours later. सो गाईज आम्ही आता आवरले सगळ्यांनी. ते पाऊस पडतोय, भिजत असेल तुम्हाला, मी भिजते. आता आम्ही आवरून इथे मेन जो गोकर्ण बीच आहे तिथे आलो आहे. तिथे मंदिरं पण आहेत, महाबळेश्वर मंदिर आहे काय आणि गणपती मंदिर आहे. तिथे आता आम्ही चाललो आहे आणि त्यानंतर मग आम्ही बीचवरती जाऊ, जरा असं फिरू, फोटो सेशन करू. झालं, एवढाच प्लॅन आहे. चालते मग, भेटूया लवकरच. सो गाईज तिथे एक मंदिर होतं महाबळेश्वरचं. तिथे कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे शूटिंग करू शकले नाही. बट हे तिथे छान भरतनाट्यमचे डान्सेस वगैरे सुरू होते. मला माझं भरतनाट्यम करत होते मी, ते आठवलं. खूप छान वाईब होती. तिथे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून एवढंच शूटिंग करू शकले. गाईज फायनली उशीर झाला, ॲक्च्युली उशीर झाला. मी बीचवर येऊन थांबलेलो आहे. आत्ता मला आठवलं की आपल्याला ब्लॉग करायचा म्हणून मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. हा मेन गोकर्णचा बीच आहे. तिथे मागं महाबळेश्वर मंदिर आणि गणपतीदेव मंदिर होतं. तिथे दर्शन घेऊन झाल्यावर इथे लगेच हा बीच आहे, गोकर्ण बीच. आणि इथे मागे असा हा व्ह्यू आहे. इथे छान घर, खूपच छान एकदम सिनिक व्ह्यू आहे. ते व्हिडिओ मी इथे टाकेन. आणि खूप छान वाईब आहे. मागं उंट वगैरे आहेत, मस्त छान चाललंय. आता थोड्या वेळात, कारण आता बंद झालाय बीच, इथे जाता पण येत नाही यात. थोड्या वेळातच आम्ही आता माघारी आमच्या हॉटेलवरती जाऊ. व्हिडिओमध्ये थोडासा क्वालिटीचा फरक येत असेल, तुम्ही समजून घ्यायला, पहिल्यांदा ब्लॉग करते. आणि माझं आउटफिट, येस. तर चला आता भेटूया लवकरच, काहीतरी खायला जाऊ. फोटोसाठी वेगळी माणसं. ओके गाईज, बाय. सो गाईज बीचवरनं आम्ही आलेलो आहोत आणि मगाशी आलो आहे. बीचवरती जास्त काही शूट नाही केलं, पण जेवढं केलं तेवढं टाकले. आणि आता आलो आहे, सगळेजण जमलेत. दुपारी जास्त जेवलेलो त्यामुळे आता जास्त काही खाणार नाही आहोत. हाच होता ब्लॉग. मी हा ब्लॉग एंड करते गाईज.